आता एवढ्या गर्दीतून जायचं आम्हाला खाली. सुप्रभात मित्रांनो, सॉरी शुभ दुपार. तर आता आम्ही निघालो एक नवीन ठिकाण तुम्हाला बघायला भेटेलच. त्याआधी नमस्कार. आणि आज आपला कॅमेरामॅन आपल्यावर नाही, दुसरा मॅन आहे आपल्यासोबत. तुम्हाला मी दाखवतो पुढे गेल्यावरती. तसं मला लेट झालं आहे थोडा, म्हणून मी लेट चालू केलं आहे. आणि आता मी मुंबईमध्ये, आणि मुंबईवरनं मी निघालो आहे सध्या तरी अंबरनाथला आलो आहे. पुढचं तुम्हाला पुढे दाखवतो. ठीक आहे, चला जाऊ आता पुढे. हा आपला दुसरा कॅमेरामॅन आहे. कॅमेरामॅन चमक चल्लो. जरा इकडे तोंड दाखव. भाई लय हसते. तसं तर आम्हाला इथनं रिक्षा भेटते का नाही बघायला लागेल. लक्षणं दिसत आहेत, बघू. तर आम्हाला ते रिक्षा भेटले. अमरनाथमध्ये रस्ते लय भारी आहेत त्याचे. भेटले आम्हाला. पुढचं पुढे बघू. आता तुम्हाला सांगतो कशासाठी चाललंय, कुठे चाललंय, काय ते. आणि कॅमेराची क्लिअरिटी खतरनाक आहे, ऑडिओची माहीत नाही. 15 Pro Max आहे. Pro Max ना. हां, विषय हार्ड आहे मोबाईलचा. बघू आता पुढे पुढे. जरा जास्तच गरम झालंय. उतरल्या पहिला लिंबू सरबत झालं. आता मंदिराच्या बाहेर आलो आम्ही. बाकीचं बघूया आता आतमध्ये. हे मंदिर मंदिराचं एंट्रन्स. चल जायचं. जाम तापले रे खाली. हे अंबरनाथचं शिव मंदिर एकदम पुरातन प्राचीन काळातलं. लक्षणं दिसत नाहीत पण लय भासतंय खाली. काय माहिती. कुठून आहे एंट्रन्स. हे बाबा लय भासतंय. पकड पकड पकड. प्रत्येक ह्याच्यावरती वेगवेगळी डिझाईन. खतरनाक आहे म्हणते. तिकडून खाली मंदिराचं महादेवाच्या मूर्तीचं आहे. आणि इकडून आम्ही एक्झिट करतो. नंदी महाराजांचं एकदा परत एकदा दर्शन करू. एकदम प्राचीन अशी औषध आहे. बऱ्यापैकी डॅमेज पण झालं. खूप जुनं मंदिर असते पूर्ण. आणि ओव्हरऑल अधूनमधून काम चालूच आहे मंदिराचं. आमचं दर्शन झालेलं आहे आता आमचा इथून निघायचा विचार चालला आहे. हा काला असते पण. अरे पोरगी नाही, तू पोरगाच आहे. बागे माझं मंदिर आहे पूर्णपणे. आणि बऱ्यापैकी गर्दी आज रविवारी तरी. ॲक्च्युली ब्लॉग चालू करायला भरपूर लेट झाला आम्हाला, कारण की मेगा ब्लॉग होता आणि ट्रेनची जाम गडबड होती तिथे. आज संडेला आलो म्हणून. बघू आता इथून कदाचित दादरला जाऊ आम्ही. सिद्धिविनायकला आहे ना जायचं. नाही बोलतो उन्हामुळे कंटाळला. ठीक आहे बघू, गेलो तर दाखवूच पुढे. आता नाही तर संपव कुठेतरी रस्त्यामध्ये. चला मग आता पुढच्या प्रवासाला निघू.
थोडंसं एक डिटेलमध्ये तुम्हाला दाखवतो मी जवळून जमलं तर, कारण की ते मागेच बॅनर लागल्यामुळे तुम्हाला दिसत असेल. इथे उलटा दिसते. व्हिडिओ वगैरे काढायला इथे बंदी आहे. बघू आपण पुढच्या पुढे काय ते. तर अशा प्रकारे हे आपलं अंबरनाथचं शिव मंदिर, जे की खूप फेमस आहे आणि खूप प्राचीन असं आहे. तुम्हाला दिसेलच अजून जवळने, नंतर मी ओव्हरऑल व्ह्यू दाखवून तुम्हाला. त्याची एखादं सोपी खासियत सांगतो. आम्ही दोघं मगाशी आलो तेव्हा जाम पाय तापत होते ना रे, चटके बसू होते एकदम. आता इकडे जातो मी, इथं उभा राहिलं तरी एवढा म्हणजे असं पहिल्यासारखं फील नाही होते. तेच उन्हे 15 मिनटं आधीचं, आणि एवढं आता काय चटके वगैरे लागत नाही आम्हाला. मंदिराचा ओव्हरऑल व्ह्यू लय भारी आहे. आमचे साहेब इथे उभे आहेत. एकदम गुंतलेत वातावरणामध्ये, पण एकदम भारी वाटतं इथं आल्यावर. आता अशा प्रकारे आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आहे. शिवमंदिरमध्ये आमचं दर्शन तर झालेलं आहे. तर आता इथून निघतो आम्ही पुढे बघू कुठे जायचं ते. काय मंदिरामध्ये शूट करायला अलाउड नव्हतं, तरी कसं तरी आम्ही केलं आहे. आणि मेन गोष्ट अशी झाली की आम्हाला महादेवाचे जे काय आहे ते आतमध्ये तिथे एंट्री नाही भेटली आम्हाला. आता बघू आम्ही पुढच्या ठिकाणी चाललो, तिकडचं काय दाखवायला भेटलं तर बघूया. कल्याणला उतरलो आम्ही, म्हणजे आता गर्दी जाम गर्दी आहे. तर आता आमचं फुल जेवण वगैरे झालेलं आहे. कळतवरून आता आम्ही निघतो आहे आणि ब्लॉग संपवतात आहे इथे. या स्टेशनला जाम गर्दी आहे. आपण वैतागलो आहे, गरम होते भरपूर. मला दाखवत आहे कसं आहे ते स्टेशनचं. संपवतो ते, चला बाय.